राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातानंतर बरेच वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आणि आज त्यांनी VSR आणि त्यासोबतच DGCI यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जे बारामतीचे पोलीस स्टेशन आहे तिथे हजेरी लावलेली होती। यासोबतच काल त्यांचा आपण बघितलं की मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा त्यांनी या प्रकरणासंदर्भात DGCI वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तेव्हा मोठा गोंधळ झालेला होता आणि याबाबतच आता पुण्यातलं जे गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे तर त्या ठिकाणी रोहित पवार येणार आहेत। त्यांची त्याआधी पत्रकार परिषद सुद्धा आहे, मात्र त्यापूर्वी आपण जर बघितलं तर हे CID ऑफिस आहे। या CID ऑफिसला 3 वाजता रोहित पवार इथे येणार आहेत आणि ते इथे सुद्धा या संपूर्ण चौकशीबद्दलची माहिती घेणार असल्याची माहिती मिळत आहे। आपण आता CID ऑफिस जे आहे पाषाणचं तर तिथे आहोत। हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे पाषाण परिसरामध्ये। आपण आज बघितलं की सकाळी रोहित पवार यांनी बारामतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। तब्बल 2 तास त्यांनी पहिले चर्चा केली आणि FIR दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला। त्यानंतर त्यांनी ही सगळी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या अपघातासंदर्भात आता DGCI असेल त्यासोबतच VSR असेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या या दोन्ही कंपनींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आज शरद पवारांचे पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार हे त्यांच्या वकिलांसोबत बारामतीच्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। मात्र यानंतर आता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बाकीची माहिती दिलेली आहे। रोहित पवारांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसांपूर्वी DGCI ने एक रिपोर्ट दिला होता। आपण सगळ्यांनी बघितलं की 24 तारखेला हा रिपोर्ट DGCI कडून देण्यात आला होता आणि या रिपोर्ट नंतर आता काल रोहित पवार यांनी सर्व पक्षीय आमदार आणि मुंबईमधलं मरीन ड्राईव्ह जे आहे तर तिथे पोलीस ठाण्यात ते गेले होते। या पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत जो रिपोर्ट दिलेला आहे तर यामध्ये VSR कंपनीकडून निष्काळजीपणा झाला असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे आणि त्यामुळेच त्यांनी ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। यासोबतच ते म्हणाले होते की मी मुंबईला FIR करू शकत होतो, FIR ट्रान्सफर करता आलं असतं, मात्र त्यांनी स्वीकारली नाही। सेक्शन 173 अंतर्गत या देशातल्या कोणत्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार आहे, तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि ललिता कुमार प्रकरणात असा निकाल दिलाय, त्यामुळे तुमच्यापैकी कोणीही FIR केलं तरी स्वीकारला पाहिजे। मात्र याआधी 30 आणि 31 लाही आपण केस करू शकलो असतो, कारण सखोल माहिती जी आहे ती येऊ द्या अशी आमची भूमिका होती, असं रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं। या संपूर्ण याच्या संदर्भात आज जे CID ऑफिस आहे तर तिथे एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या आधी खरं तर रोहित पवार इकडे येणार आहेत, त्यामुळे इकडे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो। त्यामुळे बाहेर जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि इकडनं जर बघता आलं तर इकडे पोलिसांची जी पिंजरा असतो तर तो सुद्धा इथे आणण्यात आलेला आहे, कारण की मोठा गोंधळ या संपूर्ण भागामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि या संपूर्ण याच्यामध्येच आपण जर बघितलं तर रोहित पवारांच्या लढ्याला यश येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटलं होतं। खरं तर FIR का नको आहे, FIR घेण्यास टाळाटाळ का होत आहे, सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा किती तापवला गेला तो तर महाराष्ट्राचाही नव्हता, अजित पवार मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। म्हणजे असे सगळे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते रोहित पवारांनी या संपूर्ण याच्यामध्ये उपस्थित केले होते आणि आपण जर बघितलं तर DGCI कडनं काल या संपूर्ण याच्यामध्ये DGCI कडनं सांगण्यात आलं होतं की जे विमानं होती VSR कंपनीची, ज्या कंपनीच्या विमानाने अजित पवार यांनी प्रवास केला आणि ज्यामध्ये प्रवास करताना त्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं, तर त्या कंपनीचे सगळे जी विमानं आहेत तर ती बंद करण्यात आलेली नाही आहेत। त्यातली फक्त 4 ते 5 विमानं जी आहेत तर ती बंद ठेवण्यात आलेली आहेत, कारण की DGCI कडनं जे सांगण्यात आलं होतं त्यांच्याकडून पत्र पाठवण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांनी सेफ्टी ऑडिट केलं होतं। या सेफ्टी ऑडिटमध्ये या 5 जी विमानं आहेत तर त्यांच्या तांत्रिक काही बिघाड त्यांना आढळून आले होते, त्यामुळे त्यांनी ही 5च विमानं बंद करायला सांगितली होती, त्यांची उड्डाणं बंद करण्यास सांगितली होती। मात्र
DGCI आणि जे VSR कंपनी आहे तर या दोन्हीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ते स्वतः गुन्हा दाखल करायला गेले होते रोहित पवार, कारण की फक्त 5 विमानं नाही तर या संपूर्ण कंपनीची जी विमानं आहेत तर त्यांची उड्डाणं बंद करा आणि या पूर्ण कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी त्यांची मागणी होती. आणि यानंतर आता थेट DGCIवर पण गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी रोहित पवार यांनी केलेली पाहायला मिळते. या संपूर्ण याच्यामध्ये आज ते CID ऑफिसमध्ये येतील. CID ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांची नेमकी काय चर्चा होतीये हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.